आज आपण आलोय चोरडीच्या या मैदानामध्ये. आज मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये या बैलगाडा क्षेत्रामधील देव बकासूर आज बघितलं तुम्ही. गट सुट्टा, सेमीसुद्धा सुट्टा आणि फायनलला गाडी पब्लिकला लागली होती. परंतु असो, या बैलगाडा क्षेत्राचे या क्षेत्रात या देवाचे अनेक विक्रम आहेत आणि त्या विक्रमातला एक त्या बकासूरला घडवणारे या बैलगाडा क्षेत्रातील एक खूप मोठं नाव मोहिल शेठ. तुम्हाला काय सांगाल शेठ, आज कसं नियोजन झालं होतं आपल्या देवाचं? नाही, दोन्ही बैलांचे पहिरे मामांनी केले होते. प्रथमेश शेटे त्यांच्या नियोजनात त्याला चंद्या घातलेला आणि ह्याच्यासोबत सर्जा होता. दोन्ही गाड्या फायनलला राहिल्या, आनंद वाटला. नक्कीच. गट कसा काढला आपल्या बकासूरनं? आणि गट बी चांगला काढला, सेमी बी चांगला काढला आणि फायनलला कड आली. 3 फेऱ्यामध्ये आपल्या नशिबात एक कड आहेच फक्त. हो, ते बकासूरच्या नशिबी आहेच. कुठलाही असो, ते गट असो, सेमी असो किंवा फायनल, याच्यामध्ये आपल्याला बकासूरच्या नशिबी काय होते, काय झाले, काय समजेना, कडनच लागते गाडी. परंतु बकासूरसोबत जो बैल पळाला होता, एक आदतमधला वासरू पळालं, सर्जाविषयी काय सांगाल? नाही, अतिशय छान पळाला सर्जा पण. गट सेमी फायनल आणि कडेला असल्यामुळं गाडी थोडी कमी पळली आणि तशी गाडी सेमीला चांगली पळली असते, मध्ये असतं तर नक्कीच वेगळं बघितलं असतं. नक्कीच तुम्ही बघितलं, आज बकासूरने सगळ्या महाराष्ट्राला खुश केले. कारण की या बैलगाडा क्षेत्रातील देव आहे, तो कधीच कुणाला नाराज करत नाही. आज गुलाल घेऊन दाखवून दिले. काय सांगाल, आजचा गुलाल किती महत्त्वाचा आहे? नाही, आपली बैल गुलाल राहिले की आपल्याला आनंद वाटतो आणि हे नवीन चेहरा घेऊन पळायचा दम फक्त बकासूरमध्येच आहे, बाकी कोण नाही. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, एक नवीन चेहरा, एकमेव असा बैल आहे या बैलगाडा क्षेत्रामधील. आदत असो, दुसरा असो किंवा मोठा बैल असो, 2 नंबर 3 नंबरचा, त्याला उजेडात एकमेव असा आणणारा नंदी या बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूरच आहे. आणि नक्कीच बकासूरसोबत जो सर्जा बैल पळाला त्याचंसुद्धा खूप खूप अभिनंदन. आणि आज महाराज पळाला, त्याच्याबद्दल काय सांगाल? गट कसा काढला महाराजने बी गट चांगला काढला, सेमी बी चांगला काढला आणि त्याला फायनलला 2 नंबर तास आला. आणि महाराजचं नियोजन कसं झालं होतं? ते बी रात्री अचानक झालं, दोन्ही नियोजन रात्री झालं ते अचानक मध्ये. आणि दोन्ही नंदी घेऊन आज पळायला आलतो. आणि आज चेष्टा नाही आहे, बकासूर आणि महाराज घरच्या दावणीतील हुकमाचे एक्के आहेत मोहिल शेठ यांचे. आणि त्यांनी आज दाखवून दिले की काय करू शकतात, गुलाल घेतात, त्यांच्या नावासाठी काय करतात सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि नक्कीच आपल्यासोबत या सर्जा बैलाचे मालक आहेत, त्यांना विचारूया. त्यांचा सर्जा आज गुलालामध्ये आहे, काय सांगाल? अतिशय उत्तम गाडी पळाली. सगळ्यात मोठा आनंद आहे की बकासूरवर पळायला मिळाला, हाच मोठा आनंद आहे आपला. नक्कीच. काय सांगाल सर्जाविषयी तुमच्या? सर्जा छान पळाला. आम्हाला आधी वाटत नव्हतं बकासूरवर पळेल, पण छान पळाला. नक्कीच. आणि बकासूर सोबत काय सांगाल? कारण की बकासूरबद्दल काय सांगाल? कारण की बकासूर सोबत पळणं चेष्टा नाही आहे. बकासूर पुन्हा उन्हे नाही एवढंच सांगेन मी. आणि मोहिल शेठ तुम्हाला यांच्याबद्दल काय सांगाल? कसं व्यक्तिमत्व आहे त्यांचं? अतिशय छान व्यक्तिमत्व आहे. आम्ही 2दा पैऱ्यात पळालोय. एकदा आमचा बोक्या म्हणून होता तेव्हा एक पळालोय आणि आता सर्जाचा योगायोग आला आणि एका फोनमध्येच झाला पैरा लगेच आणि पळालो आम्ही. नक्कीच. महाराजबद्दल काय सांगाल तुम्ही? महाराजची पण अतिशय छान गाडी पळाली. तिन्ही फेर छान गाडी पळाली आणि त्यांच्याबरोबर चांद होता, तो पण चांगला पळाला. नक्कीच. एक छोटीशी मुलाखत होती या बैलगाडाची. 2 मिनटं. आपण चांदचे मालक आहेत, त्यांना विचारूया कसा पळाला त्यांचा चांद. गाडी चांगली पळाली. चांदचे महाराजचे रात्री अचानक नियोजन झालं होतं. झालं आपलं, ते दोन्ही पण बैल येणार होते, दोन्ही बी नियोजन केलं. एकदम रात्री 8:30-9च्या सुमारास नियोजन झालं आणि दोन्ही बी गाड्या फायनलला पात्र झाल्या. आपलं आनंद आहे. नक्कीच. चांद सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय पळतो. आणि नक्कीच आज महाराज सोबत होता, कसं वाटत होतं तुम्हाला गट काढला त्यावेळेस? गट काढलं तेव्हाच माहित होतं गाडी फायनलला राहणार 100%. कारण स्पीड चांगलं होतं गटाला गाडीकडेच पळाली. सेमीला मधून पळाली, फायनलला 2 नंबर तासावरून पळाली गाडी. आणि सेमी एक टॉपचा होता महाराजचा, त्यामध्ये एक टॉपचे रती महारथी होते, त्याच्याबद्दल काय सांगाल? तिथून चांद आणि महाराज पळाले, काय सांगाल त्याबद्दल? चांगल्या गाड्या होत्या बऱ्यापैकी सेमीत, पण नाही काय अडचण. गाडी गटाला चांगली पळाली होती, सेमीला पण गाडीमधून असल्यामुळे चांगली पळाली गाडी आणि महाराज पण चांगला पळाला. आता नक्कीच. आणि बकासूरबद्दल काय सांगाल? बकासूर काय देवच आहे, त्याचा काही विषयच नाही. बकासूर सुद्धा आज कसा पळाला? चांगला पळाला बैल. आणि सगळ्यात महत्वाचं 1 नंबर मिळण्यापेक्षा गुलालात राहणं महत्वाचं आहे. आज दोन्ही गाड्या घरचे त्यांच्या गुलालात राहिले, ह्याच्यापेक्षा मोठं सुख काय नाही. आणि नक्की सर्जांच्या मालकांच्या विषयी काय सांगाल तुम्ही? बायांचा आमचा संबंध पहिल्यापासून चांगला आहे. कारण ह्याच्या अगोदर बी नियोजन मी 2-3 त्यांच्या बैलाचे केलेत चांगले. काल अचानक फोन आला त्यांचं नियोजन करायचं चांगलं. मामा पण म्हणले होते नियोजन करायचं आहे, ते आपलं दोघांचं मिळून आलं, आपलं झालं नियोजन ते.
नक्कीच. आणि मोहित शेठ धुमाळ यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? त्याचं काय आपल्या सोबत आहेत आपल्या जो गहाणांचे जे आपले बाब्या आणि दुर्गा हे टॉपचे नंदी पळतात. आपल्या बकासूर सोबत सुद्धा दिसतात. सागर शेठ यांच्या बकासूर सोबत कायम असतात. कधीही तुम्ही मैदान असू दे त्या मैदानामध्ये असतातच. आणि बकासूर सोबत त्यांचा दुर्गा बाब्या पळतच असतो. शेठ काय सांगाल? बकासूर काय देवच आहेत, हे सांगायसारखं नाहीच काय तर या क्षेत्रात परत बकासूर होऊ शकत नाही. नक्कीच. आज कसं तुम्ही बकासूरचा आज पळ बघितला, कसा होता आज? बकासूर काय आज सांगायसारखं नाहीच काय तर रोज पळते तसंच आहे. एखादं बॅडलक एखादं मैदान चालतं चालतंय तेवढं होत राहते. आणि नक्कीच महाराज विषयी काय सांगाल? महाराज ओके. आणि मोहित शेट्टी यांच्याबद्दल सांगा जरा. मोहिल शेठ काय आता मोहिल शेठला आणि मामाला सांगायसारखे शब्दच नाहीत आपल्याला. बस एवढंच सांगतो. आणि नक्कीच आपला बाब्या दुर्गा होता. दुर्गा होता. नक्कीच बघितलं तुम्ही या बैलगाडा क्षेत्रातील खूप मोठं नाव गहाणकरांचं बाब्या आणि दुर्गा जे पळतात त्याचे मालक आहेत. आपल्या समवेत मोहिल शेठ आहेत. नक्कीच सचिन प्रशांत डिसले सुळेवाडीकर आपल्या सरजा बैलाचे मालक आणि हे आपल्या चांद जो चांद्या नावाचा बैल आहे त्याचे मालक. ही एक छोटीशी मुलाखत होती. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.